ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी विधान परिषदेमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. आपण थेट जातोय. अत्यंत महत्त्वाची प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. खरं तर आपण नेहमीच म्हणतो की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ चुकवता कामा नये. एकंदरीत ड्रग्सचा कशा प्रकारे हा नेक्सेस आहे ह्याचं एक उदाहरण मला वाटते ललित पाटील हे प्रकरणी होऊ शकतो. म्हणजे एक ड्रग माफियाला कसं हॉस्पिटलमध्ये येरोडामध्ये असताना पण देखील टीव्हीचा कारण दाखवून 7 महिने पाहुणचार एका हॉस्पिटलमध्ये करण्याची घटना होऊ शकते. ती घटना होत असताना त्याच वेळीमध्ये एमडीचा साठा ससूटच्या गेटवरती आपल्याला सापडतो. त्यानंतर तो असलेला आरोपी फरार होतो आणि फरार झाल्यानंतर देखील सभापती महोदय त्याचा वावर हे बाजूला सीसीटीव्ही फुटेज केल्यानंतर लेमन ट्री या हॉटेलमध्ये सापडतो. एक लोकप्रतिनिधीचा एवढाही आरोप केलं की लेमन ट्री मध्ये काही वेगवेगळे प्रकार पण चालू होते. मी ते रेकॉर्डवर बोलत नाहीये. तुमचा उद्देश चांगला आहे, तुम्ही कारवाई करण्याची भूमिका घेतली, सर्व काय झालेलं आहे. मूलभूत सभापती महोदय, 2च प्रश्न माझे या निमित्ताने की हा एक नेक्सेस झालेला आहे. तुम्ही बडतर्फ केलाय, सर्व काय झालेलं आहे. आजही ज्यावेळी आपण आता इकडे बोलतोय अंचल केमिकल फॅक्टरीवरती आपले पोलीस धाड टाकण्याचं काम करतायत. 107 कोटी रुपयाचा ड्रग्ज हे खोपोलीमध्ये आज सकाळी हस्तांतर झालेले. हा इंटरनॅशनल रॅकेट आहे आणि या माध्यमातून ह्याचा कुठेतरी सॅटेलाइट म्हणा किंवा नेक्सेस म्हणा हे आपण शोधू शकतो का? उपमुख्यमंत्री महोदय, हे आपल्याला चॅलेंज दिलेलं आहे या व्यक्तीने. म्हणजे हे व्यक्ती म्हणून तुमचा विषय नाही किंवा इकडे नाही, सभागृहाचा नाही, पण तो हे सरकार म्हणून की तुम्ही कितीही जरी काही जरी करा तरी आमचे नेक्सेस एवढे आहेत. फरार झालेला आरोपी पण सभापती महोदय 72 तासामध्ये हजर होतो आणि ते दक्षिण भारतामध्ये हजर होतो आणि हजर होत असताना मी लाईव्ह मीडियाला सांगतो, मी पळालो नाही, मला पळून लावण्यात आलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ कोण ना कोण तरी कुठची तरी शक्ती त्याच्या मागे असावी किंवा होईल. आणि म्हणून या बाबतीतली जी तुम्ही बडतर्फ केलं किंवा काय काय कारवाई केली ही तेवढ्या पुरता मर्यादित न राहता ह्याला एका वेगळ्या इंटरनॅशनल लेवलनी बघण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. आपल्या पोलिसांवरती विश्वास आहे, तरी देखील तुम्ही काही लोकांना बडतर्फ केलं. एक आरोपी विनय तैना होत्या, त्यांच्या ट्रीटमेंट करणारा एक डॉक्टर होता, त्या डॉक्टरांना पण देवकातेना तुम्ही अटक करण्याची भूमिका घेतली. परंतु ज्यांनी यांच्यावरती उपचार केला ललित पाटीलवरती ते संबंधित संजीव ठाकूर यांच्याबद्दल कुठची अटक झालेली नाही, काही झालेली नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ह्याचा नेक्सेस जर सापडायचा असेल तर ह्यांची नार्को टेस्ट, ललित पाटीलची नार्को टेस्ट, डॉक्टर देवकातेची नार्को टेस्ट आणि संजीव ठाकूर यांनाही देखील अटक करून आपण करणार आहात का? हा झाला एक प्रश्न. आणि दुसरा महत्वाचा आहे, मी परत एकदा बोलतो की हा नेक्सेस हा वाढत चाललेला आहे. इकडे आज औषध, इकडे एमडी मिळाले आहेत, इकडे ड्रग्ज मिळालेले आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत. आणि म्हणून ह्याचा इंटरनॅशनल लेवलला हे करत असल्यामुळे हे प्रकरण आपण सीबीआयला देणार आहात का? माननीय सभापती महोदय, जो प्रश्न या ठिकाणी भाऊंनी विचारला, पहिल्यांदा तर हे जे अधिष्ठाता होते संजीव ठाकूर यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना अटक करण्याची आवश्यकता असेल तर कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही. शेवटी आपण म्हणजे तुम्ही अटक करणार का आणि मी अटक करणार असं आपल्याला सभागृहात सांगता येत नाही, ती एक न्यायिक प्रोसेस आहे. पण त्या संदर्भात त्यांचे धागेदोरे काही जरी सापडले, कोणाचेच, त्यांची व्यक्ती म्हणून मी म्हणतच नाही, तर निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई ही या ठिकाणी होणार आहे. आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे षडयंत्र चाललेलं आहे. पुढे काही प्रश्न कदाचित आज ते चर्चेला येणार नाहीत, पण जसं मागच्या काळामध्ये आपल्याकडे किनाऱ्यावर वाहून आलेले काही आपल्याला ड्रग्ज सापडले, त्याच्यावर पाकिस्तानचा शिक्का आहे आणि त्याला म्हणजे जे काही त्यांनी पॅकिंग केलं होतं ते मेड इन पाकिस्तान आहे, आतमध्ये ड्रग्ज होते. तर एक हे षडयंत्र चाललेलंच आहे. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात वाईट हे आहे की आपल्याकडे आपल्या देशातले लोक हे वेगवेगळ्या प्रकारे, कारण हे काय क्युरेटेड ड्रग्ज तयार करणं थोडं सोपं आहे, वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये ड्रग तयार होत आहेत. म्हणून आपण जवळपास जेव्हापासनं माननीय देशाचे गृहमंत्री यांनी राज्यांच्या गृहमंत्र्यांची आणि राज्यांच्या डीजीची बैठक घेतली आणि सगळ्या गोष्टी केंद्रीय एजन्सीकडे देण्याच्या ऐवजी तुमच्या ज्या ज्या डेडिकेटेड एजन्सीज आहेत त्यांनी एकमेकाला मदत करा असं सांगितलं आणि त्याची एक व्यवस्था उभी केली
तेव्हापासनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंटेलिजन्स शेअरिंग सुरू झालंय आणि त्यामुळेच आपण बघतोय की रोज आपण कुठे ना कुठे छापा मारतोय. त्या ठिकाणी ड्रग्सचा तो जो काही फॅक्टऱ्या तयार केल्या त्या आपण बंद करतोय. आता जो ललित पाटील आहे, या ललित पाटीलने देखील अशाच प्रकारे काही लोकांना केमिस्ट बिमिस्ट यांना धरून 2020 मध्ये फॅक्टरीज चालू केली ड्रग्सची आणि मग त्यानंतर तो पकडला गेला आणि त्यानंतर म्हणजे जे काही घडलं ते तर आपल्याला माहितीच आहे. त्यातले काही खुलासे मी नंतर देखील आपल्याला करणार आहे. पण मला असं वाटतं की आता या संदर्भात कुठेही कोणालाही पाठीमागे सरकार घालणार नाही, घालू देणार नाही, कोणी असू द्या. कारण हा आपल्या पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे आणि ज्या प्रकारचा हा अटॅक, हा एक प्रकारचा अटॅकच आहे, हा आपल्यावर होतोय, याचा अतिशय कडक मुकाबला झाला पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण नॉर्मली लोक सस्पेंड करतो, पण या केसमध्ये आपण ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना 311 खाली डिसमिस करून टाकलेला आहे. आणि यापुढे सरकारची पॉलिसी हीच असेल की ड्रग्सच्या केसमध्ये कोणाचा थेट सहभाग मिळाला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी डिसमिस केलं जाईल. सभापती महोदय, अतिशय एक गंभीर प्रश्न जो देशासमोर आहे, राज्यासमोर आहे आणि आपल्या राज्यामध्ये अलीकडे हे वारंवार घडतंय. यामध्ये आपण कारवाई केली, डायरेक्ट डिसमिस करण्याचा जो काही निर्णय घेतला त्याचं स्वागतच आहे. नाहीतर कित्येक वेळेला आपल्याला ऐकायला मिळतं ते मॅटमध्ये जातील, ते इकडे जातील, ते तिकडे जातील आणि मग आपण ती प्रक्रिया सुरू करतो, तोपर्यंत सगळं बोंबललेलं असतं. असं होत नाही. त्यामुळे पहिलं अभिनंदन तुमचं की तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये डिसमिस केलं. परंतु तशीच कारवाई ही झाली त्या कॉन्स्टेबलवर झाली, ही झाली त्या शिपायांवर झाली. हे शिपायांचं एकट्याचं काम असूच शकत नाही. अधिष्ठता ज्या वेळेला याच्यामध्ये सांगण्याची हिंमत ठेवतो की त्याला कुठला आजार आहे तुम्ही सांगू नका, डॉक्टरांना तो दम देतो, डॉक्टरांना तो सांगतो. इतकी जेव्हा हिंमत एखाद्या प्रमुख माणसाची वाढते त्यावेळेला हे प्रकरण फक्त पोलिसांच्या काही शिपाई असतील किंवा तत्सम कोण असतील तेथपर्यंत मर्यादित नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही ते दिसतंय. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय सहभागाचा उल्लेख करतो किंवा त्याची चर्चा करतो त्यावेळेला जाहीर आहे हे सगळे प्यादे आहेत. अधिष्ठता जो आहे ज्याचा आपण म्हणालात की त्यानं त्याच्या कामावरून दूर केलं, मला असं वाटतं आणि माझी ती मागणी सुद्धा आहे की आपल्याला तो कणा दाखवावा लागेल, त्याला सुद्धा तिथे तो सस्पेंड नव्हे तर त्याला सुद्धा बडतर्फ करा. अशा पद्धतीने काही पोलीस अधिकारी सुद्धा याच्यामध्ये असू शकतात. मी हा संशय व्यक्त करतोय, कोणावर आरोप करत नाही, परंतु त्याच्याशिवाय हे एवढ्या मोठ्या घटना घडणार नाहीत. आज ते आपल्या 2 कोटी ह्याचं लक्षात आलं किंवा ते पकडलं गेलं म्हणून ते उघडकीस आले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण म्हणतो इट्स अ टिप ऑफ आईसबर्ग, खाली केवढा तरी हिमनद या ड्रगच्या या व्यापाराच्या माध्यमातून आणि या सगळ्या विष जे कालवलं जाते त्याच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून हे जे वरचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा तशीच वागणूक आणि तशाच पद्धतीचं त्यांना बडतर्फ करणार का, हा पहिला प्रश्न. हा अधिष्ठाताच्या बाबतीमध्ये आहे. त्याबरोबर पोलीस खात्यामधले काही अधिकारी जे अशा पद्धतीने आहेतच, म्हणजे असं काही म्हणजे सांगण्याची गरज नाही. आपण कित्येक वेळेला म्हणतो की पोलिसांवर आरोप करू नका, शेवटी ते आपल्याला संरक्षण देत असतात, हे खरंच आहे. आणि मुंबई पोलिसांचं आणि महाराष्ट्र पोलिसांची इतकी बदनामी केव्हाही झाली नव्हती जितकी अलीकडच्या काळामध्ये ड्रग्सच्या बाबतीमध्ये जे होत आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये अधिष्ठता याला ताबडतोब बडतर्फ करणार का, आणि पोलीस खात्यामधले असे तत्सम अधिकारी ज्यांच्या अखत्यारीत हे सगळं ससून हॉस्पिटल असेल, ऐरावत जेल असेल किंवा तत्सम या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्याच अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का. सन्माननीय भाईंनी जो विषय मांडला अधिष्ठात्यांच्या संदर्भात, जर तेवढे पुरावे असतील तर बडतर्फीची कारवाई देखील केली जाईल, काही अडचण नाही. आहे नाही त्याच्यामध्ये आतापर्यंत जे काही याच्यात आलेलं आहे त्यामध्ये त्यांची ड्युटी होती, त्यांनी ते पाहायला पाहिजे होतं, इतके दिवस का आहे लक्ष दिलं नाही म्हणून केलाय. पण अजून तपास चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये काही जरी सापडलं तर
सगळी म्हणजे अंतिम कारवाई, कारण याच्यामध्ये कोणाला माफी देण्याचं कारण नाही, ती कारवाई देखील आपण करू. याच्यामध्ये जे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक होते भागवत म्हणून, त्यांनाही निलंबित केलेलं आहे आणि त्यांचाही सहभाग हा तिथे त्यांचा सहभाग, त्यांचं सुपरविजनरी ड्युटी होती, सुपरवायझरी, पण तरी देखील आता तर त्यांना निलंबित याकरता केलंय की सुपरवायझरी ड्युटी त्यांनी नीट केली नाही, पण त्याच्या पलीकडे त्यांचाही कुठला सहभाग जर मिळाला तर त्यांच्यावरही कारवाई केली, बडतर्फीची. सन्माननीय राजहंस जगताप साहेब जर आता वरच्या अधिकाऱ्यात नाही भाई, वरच्या अधिक कोणाचाही मिळू द्या, काहीच अडचण नाही. सुरू करायचं बोलायला. जेवढ्या वरचा अधिकारी याच्यात सामील मिळेल तर प्रत्येकावर कारवाई. आदरणीय सभापति महोदय, ललित पाटिल प्रकरण पे ये अवसर लेकर मैं माननीय उप मुख्यमंत्री जी को एक संज्ञान में लाना चाहता हूं कि जिस प्रकार से ड्रग्स का रैकेट, इतना बड़ा रैकेट जो चला, उसी प्रकार मुंबई शहर में भी चाहे कुरार हो, कुर्ला हो, देवनार है, मालवनी है, धारावी है, वहां पर भी बहुत बड़े प्रकार से जो हमारी युवा पीढ़ी है उसको बर्बाद करने का काम किया जा रहा है. मैं आदरणीय मंत्री जी से, उप मुख्यमंत्री जी से निवेदन करना चाहूंगा कि इस प्रकार की जो बड़ा रैकेट चल रहा है मुंबई शहर में भी, उनके ऊपर भी क्या इस प्रकार की कार्रवाई की जाएगी क्या? ऐसे ललित पाटिल मुंबई में भी बहुत सारे. लावला होता प्रश्न हा? लावतोय प्रश्न. सन्मान्य राजन सिंगजींनी जो विषय मांडला, मध्यंतरीच्या काळामध्ये लावला प्रश्न. आपण काही इंटेलिजन्स बेस्ड कारवाया केल्या, त्याच्यामध्ये विशेषतः धारावीचा इंटेलिजन्स आपल्याकडे होता आणि धारावीमध्ये आपण जी कारवाई केली त्याच्यामध्ये खूप मोठा नेक्सस सापडला आपल्याला. उच्च न्यायालय. आपण पूर्वी कन्झम्पशन करणारा किंवा जो मधला दलाल आहे म्हणजे जो विकणारा, यांच्यापुरतं आपण केवळ कारवाई करत होतो, पेडलर. आता हा नियमच केलाय की पेडलरवर कारवाई करून थांबायचं नाही. पेडलरनी कुठनं आणलं, त्याचा कोणाशी संबंध होता, आणि अशा प्रकारची कारवाई केल्यानंतर धारावीच्या प्रकरणामध्ये आपण अगदी शेवटपर्यंत, टोकापर्यंत पोहोचलो आणि आपल्याला त्या ठिकाणी सापडले. त्यामुळे आता पहिल्यांदा म्हणजे आपल्याकडे अँटी नार्कोटिक सेल जो होता हा काही सगळ्या पोलीस स्टेशनला नव्हता, हा आपण फक्त मेजर ठिकाणी ठेवलेला होता. पण आता जवळपास आपले जेवढे 45 युनिट आहेत, या सगळ्या युनिटमध्ये आपण अँटी नार्कोटिक सेल सुरू केलेला आहे. त्याला डेडिकेटेड मॅनपॉवर दिलेली आहे आणि त्यासोबत जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत देखील एक समिती तयार केली आहे की ज्या समितीने समन्वयाची बैठक महिन्यातनं एकदा तरी घ्यायची आहे आणि सगळे जेवढे नार्कोटिक्सच्या संदर्भात काम करणारे केंद्राची एजन्सी, राज्याची एजन्सी, या सगळ्यांसोबत इंटेलिजन्स शेअरिंग करायचं आहे आणि कारवाई करायची आहे. याही बैठका आता नियमित सुरू झालेल्या आहेत आणि म्हणूनच आता या ज्या काही कारवाया गेल्या 2 महिन्यामध्ये आपण बघितलेल्या आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणात या कारवाया झालेल्या आहेत, कारण याचा सातत्याने इंटेलिजन्स मिळतोय. आणि फॉर्च्युनेटली आता आपणही आपल्याला मिळालेला इंटेलिजन्स हा बाहेरच्या राज्यांशी शेअर करतोय आणि बाहेरच्या राज्यातनंही इंटेलिजन्स हा आपल्याकडे आता यायला लागलेला आहे आणि म्हणून ही कारवाई होते. पण आपण जे म्हणालात ती वस्तुस्थिती मी नाकारत नाही. ही स्थिती जी आहे ही आता आपण जर योग्य कारवाई केली नाही तर आपली पुढची पिढी निश्चितपणे याच्यात बर्बाद होऊ शकते. आणि विशेषतः याच्यामध्ये काही अडचणी अशा आहेत की ज्याच्यावर आपल्याला कारवाई करावी लागेल. उदाहरणादाखल आज इंस्टाग्राम ही मार्केट प्लेस झाली. इंस्टाग्रामवर ऑर्डर प्लेस होऊन इंस्टाग्रामवर गुगल पेनी किंवा कुठल्या तरी यांनी पैसे पे करून आणि मग कुरिअरच्या माध्यमातून त्या ठिकाणी डिलिव्हरी होते. अशा प्रकारचे चॅलेंजेस आहेत. डार्कनेटच्या माध्यमातून याचा व्यवहार चाललेला आहे. पण तरी देखील सगळ्या कुरिअर एजन्सीजला तुमचे कुरिअर तपासण्याची जबाबदारी तुमची आहे हे आपण सांगितलेलं आहे. नवीन इक्विपमेंट्स आपण घेतलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सरप्राईज चेकिंग कुरिअरमध्ये करता येईल. कारण कुरिअर आता एक मोठं माध्यम झालं आहे अशा प्रकारे ड्रग पेडलिंगचं. त्याच्यामुळे त्याही संदर्भातली कारवाई ही आता आपण मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. सन्माननीय अनिल परब. सभापती महोदय, अतिशय महत्वाचा विषय जरी ललित पाटील यांच्याशी सुरू झालेला असला तरी देखील माननीय गृहमंत्र्यांनी सांगितलं की हे एक चॅलेंज आहे. हा एक प्रकारचा हल्ला आहे. एक अख्खी पिढी याच्यामध्ये बर्बाद होते. कारण आम्ही दररोज बघतोय हे सगळं. आणि म्हणून हे जे काही विषय आता सभागृहात चर्चेला आले आहेत,
आमची आपल्याकडनं अपेक्षा आहे, कारण आपण याच्या बाबतीत अतिशय प्रामाणिकपणे काम करतात आणि हे मोडून काढण्याचं आव्हान आपल्याकडे आहे. याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, याच्यामध्ये कोणालाही राजकारण करायचं नाही, कारण पुढच्या पिढीचा हा संबंध आहे. परंतु आम्ही जे दररोज पोलिसांना माहिती देत असतो, पोलिसांची आरडाओरडा करत असतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्ही ज्या सांगतोय त्या गोष्टींचा किमान तपास करा. आज मुंबई उपनगरामध्ये ज्या पद्धतीने ड्रग्स स्प्रेड होतंय, लहान लहान मुलं घेत आहेत. म्हणजे मी तर बघितलं सोसायटीचे वॉचमॅन पण आजकाल ड्रग्ज विकायला लागलेले आहेत. पानपट्टीवाले तर आहेच, सगळी हुक्का बाजार ही ड्रग्सची अड्डे झालेले आहेत. आपण काय करतोय की वरून खाली येतोय, पण खालून पण वर जाण्याची गरज आहे. कारण हे ड्रग पेडलर जे आहेत यांना सोर्स काय, कारण पूर्वी कसं होतं की बाहेरनं ड्रग्ज यायचं आणि ते पॅनिट्रेट व्हायचं. आता लोकल मॅन्युफॅक्चरिंग होते ड्रग्सची आणि तीच आता पॅनिट्रेट होते. परंतु हे पॅनिट्रेट करणारे लोक जागोजागी आता मिळायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे ड्रग्सचा वापर इतका जागोजागी केला जातोय. आणि म्हणून आम्ही सतत त्या विभागातल्या डीसीपीना सांगत असतो, तिकडच्या सिनियरना सांगत असतो की या झोपडपट्टीमध्ये, या शौचालयामध्ये नावं घेऊन सांगतो की इकडे ही मुलं बसलेली आहेत, त्यांना उचला, ताबडतोब त्यांच्याकडनं माहिती मिळेल तुम्हाला. कारण काय होतंय की कुठल्याही मुलाला एकदा हुक्क्यातनं थोडीशी जरी नशा लागली तर तो मुलगा कायमचा ड्रग एडिक्ट होऊन जातो. ही हुक्का पार्लर ही मुंबईतली सगळ्यात मोठी ड्रग्सची सेंटर झालेली आहेत, त्यांच्यावरती कुठलीही कारवाई अजून होत नाहीये. याचबरोबर हे जेव्हा होते त्यावेळेला ह्या लोकांना जेव्हा पकडलं जातं, ह्या लोकांना ताबडतोब जामीन केला जातो. सीआरझेड मध्ये नुसतं अनधिकृत बांधकाम केलं म्हणून 10 महिने आतमध्ये लोक, पण हे लोक ताबडतोब सुटतायत, यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही. आपण काय करतोय की कन्झम्पशन किती आहे, किती मोठा माणूस त्याच्यामध्ये मिळालेला आहे, त्याच्याप्रमाणे त्याची सजा लावतोय. परंतु हे छोटे छोटे लोक ज्या वेळेला 4-4, 6-6, 8-8 महिने ज्या वेळेला आतमध्ये राहतील ना, त्यावेळेला त्यांची हिंमत होणार नाही या सगळ्या गोष्टी करायची, कारण बाहेर पडण्यासाठी कष्ट करावे लागतात, त्यावेळेला त्यांना कळावं लागेल. महत्वाचा माझा विषय असा आहे की याच्या संदर्भामध्ये ही जी काही कारवाई करायची आहे ही छोट्या लोकांवर पण कारवाई झाली पाहिजे, कारण हे मोठं पैशाचं आमिष झालेलं आहे आणि पैशाच्या आमिषाला फार लोक बळी पडतायत आणि ते हे ड्रग्ज विकण्याचं काम करतायत. जेवढी गिराईक जास्त तेवढा त्याचा धंदा जास्त आणि म्हणून तो सगळ्या कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये, सगळ्या टॉयलेट्समध्ये हे सगळं ड्रग विक्रीचं काम आता सध्या सुरू आहे. ललित पाटील प्रकरणामध्ये बऱ्याच लोकांनी मागणी केली की अधिष्ठानावरती कारवाई का नाही केली. मी तुम्हाला सांगतो की कुठलं मुंबईतलं शासकीय रुग्णालय असेल किंवा महानगरपालिकेचं रुग्णालय असेल, आज पर डेचे पैसे घेतले जातात आरोपीला ठेवायचे. पर डेचे पैसे आहेत. पुन्हा कुठला आरोप लिहितात आणि तो आरोप कोर्टात गेला तर कोर्ट पण विचार करते की या आरोपाच्या माणसाला ही सेवा दिलीच पाहिजे आणि म्हणून तो आरामात राहतोय. तुम्ही आरोपींची लिस्ट काढा, नाही तर मी तुम्हाला आरोपींची लिस्ट देतो की मुंबईमध्ये आज किती आरोपी कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये बसलेले आहेत आणि हॉस्पिटलमध्ये सगळे धंदे चालू आहेत. जर या विषयावर आम्ही बोललो तर फार मोठा स्फोट होईल, पण आपण त्याच्यामध्ये सिरियस आहात म्हणून मी बोलत नाही. पण एक गोष्ट अशी आहे की या अधिष्ठातांवरती देखील कारवाई होणं गरजेचं आहे, कारण सर्रास फक्त पेन उचलायचंय, आरोग्याचा कुठला आजार झालाय तो लिहायचा आहे आणि पर डेचा हिशोब घ्यायचा आहे. हा सगळा पर डेचा बिझनेस सध्या चालू आहे. मी तुम्हाला हवी असेल एक दिवस सभागृहात सगळ्यांची नावं, त्यांचे रेट, कुठला आजार हे सगळं देऊ शकतो. पण मला माहिती आहे की तुम्हाला पण माहिती आहे सगळं आणि त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही अतिशय कठोरपणे कारवाई करा. या दोन गोष्टीमध्ये हुक्का पार्लर मुंबईची बंद झाली पाहिजे आणि हे जे असे वर्षानुवर्ष हॉस्पिटलमध्ये राहून जे आरोपी आता काम करतायत यांच्या बाबतीत आपण काय करणार याचा कृपया तुम्हाला आम्हाला याच्याबद्दलची माहिती द्या. माननीय सभापती महोदया, ॲडव्होकेट परब साहेबांनी जो विषय मांडलेला आहे या संदर्भात देखील आपण मोठ्या प्रमाणात कारवाई मुंबईमध्ये सुरू केली. मुद्दाम फार गाजावाजा न करता केली, पण मी आपल्याला आकडेवारी सांगू इच्छितो की शाळा कॉलेजेस जवळच्या ज्या इंटेलिजन्स बेस्ड पानटपऱ्या होत्या की जिथे त्याचा पुरावा तर कुठला नसतो पण संशय असतो, अशा जवळपास 2369 पानटपऱ्या तोडून टाकलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई आपण केलेली आहे. 38,873 ह्या ई सिगरेट्स ज्या आहेत त्याच्यावर आपण कारवाई केलेली आहे. हुक्का पार्लर जे अवैध आहेत त्याच्यावर देखील आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई केलेली आहे. त्यामुळे ही कारवाई वरूनही चालली आहे आणि खालूनही चालली आहे. आपण जे सांगितलं ही पण वस्तुस्थिती मी नाकारत नाही, कारण इझी मनी आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोक सोपा पैसा मिळतो, त्यांना वाटतच नाही की आपण काहीतरी क्राईम करतोय. आणि या ठिकाणी
अशा प्रकारची विक्री करतायत. त्यामुळे निश्चितपणे कायदा तर आपल्या ठिकाणी आहेच, पण तो अधिक कसा कडक करता येईल याही संदर्भात माननीय गृहमंत्र्यांची चर्चा झाली आणि आपण महाराष्ट्रातर्फे प्रपोजल देखील त्यांना पाठवलेलं आहे की कमर्शियल क्वांटिटी जी आहे या कमर्शियल क्वांटिटीला जो आतापर्यंत आपण समजा 10 ग्रॅम ही आपण कमर्शियल क्वांटिटी पकडत होतो, तर आता 5 ग्रॅमच पकडा. हा नाही, एमसीओसी मध्ये बरेच टाकले आहेत, पण जुने गुन्हे असल्याशिवाय आपल्याला माहिती नाही, तर कोर्ट एका मिनिटात त्यांना त्या ठिकाणी सोडून देते. त्यामुळे एमसीओसी मध्ये देखील आपण लोकांना टाकतो आहे. आणि या संदर्भात मी आपल्याला आश्वस्त करतो, आपण दुसरा जो मुद्दा सांगितला तोही महत्वाचा आहे. फक्त त्या मुद्द्यामध्ये आपली अडचण एवढीच असते की साधारणपणे हे लोक कोर्टातनं ऑर्डर आणतात आणि काही प्रकरणं तर मी आपल्याला दाखवीन अशी आहेत की आपण कोर्टासमोर माहिती ठेवली आहे की बाबा आता यांना फार काही गरज नाहीये, पण लगेच त्यांचा कुठला तरी प्रायव्हेट डॉक्टर पुन्हा कोर्टासमोर सांगतो की नाही नाही हे तर आहेच, यांना हा तर यांचा प्रॉब्लेम आहेच, आणि मग कोर्ट पुन्हा त्याला एक्सटेन्शन देतं. पण हे सगळं होत असताना काही प्रमाणात यात संगनमत आहेच आणि ते मोडून काढावंच लागेल. त्यामुळे ते निश्चितपणे मोडून काढण्याचा प्रयत्न आमच्या वतीनं केला जाईल. माझं तर मत असं आहे की ससून ही टेस्ट केस आहे आणि ससून मधल्या कारवाईतनं आपल्याला इतर रुग्णालयात देखील हा संदेश द्यायचा आहे की हे चालणार नाही. एक खूप महत्वाची गोष्ट याच्यामध्ये खरं म्हणजे सन्माननीय गृहमंत्र्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली तर त्यांच्या भाषणात त्यांनी एक वाक्य म्हटलं जे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. ते असं म्हणाले की जगातले मोठे देश, कॅनडा असेल, अमेरिका असेल, अमेरिकेतले काही राज्य असतील, काही युरोपियन देश असतील, हे लोक ड्रग्सची लढाई हारले आणि त्यामुळे त्यांनी ड्रग्ज नियमित करून टाकले. आता आपल्याकडे जशी दारू अलाउड आहे तसं कॅनडा किंवा अनेक युरोपियन देशांमध्ये ड्रग्स त्यांनी अलाउ केले. पण गृहमंत्री म्हणाले भारतामध्ये आपण अजून ही लढाई हारलो नाहीये. आत्ता जर आपण ही लढाई योग्य प्रकारे लढलो आणि याच्यावर आळा आणू शकलो तर आपल्यावर ही पाळी येणार नाही. आणि मला असं वाटतं की तोच धागा धरून आम्ही या संपूर्ण प्रकरणात काम करतोय. आणि म्हणूनच माझ्याकडे यादी आहे की आपण किती मोठे मोठे ऑपरेशन्स हे या ठिकाणी केले आहेत, पण जशी ती यादी आहे तशी ती यादी पाहिल्यानंतर ती किती भयावह आहे हे देखील याच्यामध्ये लक्षात येतं. हा त्याच्यातही आणि आता जसं नायजेरियनचं आपण सांगितलं, आपण जवळपास 174 लोकांवर कारवाई केली, पण नंतर असं लक्षात आलं की ही कारवाई त्यांना हवी आहे. याचं कारण काय आहे तर ही कारवाई केली की त्यांना डिपोर्ट नाही करत, आपण करू शकत नाही, कारण त्यांच्यावर आपल्याकडे गुन्हा दाखल होतो. त्यामुळे त्यांना एक गुन्हा आपल्याकडे दाखलच करून पाहिजे, म्हणजे मग त्या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत त्यांना भारतात राहण्याची परवानगी मिळते. म्हणून आता पहिल्यांदा आपण डिटेन्शन सेंटर काढलाय. आपल्याला त्यांना जेलमध्ये नाही ठेवताय, पण त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवता येतं. पहिलं डिटेन्शन सेंटर आता आपण मुंबईत सुरू केलंय. अजून आपल्याला करावे लागणार आहे. जोपर्यंत यांच्या खटल्याचा निकाल लागत नाही आणि त्यांना डिपोर्ट आपण करत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर फिरू द्यायच्या ऐवजी त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आता आपला चाललेला आहे. सन्माननीय सचिन भाऊ आहेत. हे पहा, एक मिनिट भाऊ, हे पहा, आपला प्रश्न विचारण्याचा हेतू अतिशय महत्वाचा आणि आवश्यकच होतं ते, परंतु जनरल सुद्धा सगळे कन्सर्न आहे सगळ्यांची, हे पण खरं आहे. पण तरी स्पेसिफिक या प्रश्नावरच्या तपास आणि त्यातली जी माहिती असेल त्याच्यावर जास्त तुम्ही सगळ्या सदस्यांना माझं आव्हान आहे ती स्पेसिफिक घेतली तर चांगलं होईल. कारण ओव्हरऑल ड्रगच्या बद्दल सगळ्यांना गंभीर आहे. तर शेवटी या केसमध्ये उद्या कनेक्शन मिळालं नाही आपल्याला तर फार आपली नामुष्की होईल. तर बोला. म्हणून सभापती महोदय मी बोलो परत ललित पाटील इकडनं पण फरार होतोय की काय या प्रश्नाच्या माध्यमातून, म्हणून माझी भीती होती, म्हणून मी परत हात वरती केला. कारण अगोदर सभापती महोदय मी आपल्याला 2 प्रश्न विचारले तर आपण त्याचा उत्तर मला आला नाही. नार्कोटेक्स आणि जे इंटरनॅशनल नेक्सेस म्हणून आपण हे तपास देऊ शकतो का आपल्याकडे ही या एक प्रकरण जर आपण बघितलं तर ह्याचं आपणच सांगितलं होतं की ब एक मोठी धागेदोरी आपल्याला सापडणार आहेत. नाशिकमध्ये ह्याचा कारखाना होता. नाशिकमध्ये पण असं परसेप्शन केलं जातो की ब काही पॉलिटिकल त्याला वेगवेगळ्या माध्यमातून सपोर्ट होता. ही लोकांसमोर हे स्पष्ट व्हायला पाहिजे. आता अनेक वेळा राज्यकर्ते म्हणून घेऊन तुम्ही असाल किंवा कोणी असेल तो बदनाम होता कामा नये. आणि म्हणून माझे जे अगोदरचे 2 प्रश्न राहिले होते त्याच्याबद्दल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जसं आपण ATS केलेलं आहे आपल्याकडे पण एक सेल आहे यासाठी. आपण म्हटलं ही गोष्ट पण खरी आहे की ड्रग्स सेलला गेलं तर त्या शिथिलता मिळते म्हणून नाही,
आणि म्हणून ह्याच्या बाबतीत जसं मिल स्पेशल होते एक काळामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला ते आपल्याला माहिती द्यायची, ती आता प्रथा दुर्दैवाने बंद होत चाललेली आहे. आणि म्हणून एक नवीन सेल आपण राज्यभरामध्ये तयार करून यासाठी, कारण आता ह्याचा प्रमाण हा वाढलेला आहे. तुम्ही आपण म्हटल्याप्रमाणे की आता जर वेळेस ठेचलं नाही तर नंतर त्याचा काहीच अर्थ राहणार नाही, मग नंतर आपण काही बोलून घेऊन किंवा काय केलं नाही. तर आपण अशातला कुठचा तरी एक नवीन सेल राज्यभरासाठी करणार का? पहिला जो प्रश्न सचिन भाऊंनी विचारला नार्को टेस्टच्या संदर्भात, नार्को टेस्टचा प्रॉब्लेम एवढाच असतो की त्या व्यक्तीने कन्सेंट द्यावी लागते तर ती नार्को टेस्ट होते. पण तरीही सूचना देण्यात येतील, कोर्टालाही विनंती करण्यात येईल की बाबा नार्को टेस्ट करता परवानगी द्या. तशा प्रकारच्या सूचना या निश्चितपणे देण्यात येतील. दुसरं, या निमित्ताने सचिन भाऊ आपण त्याचा जो काही पॉलिटिकल अँगल सांगितला किंवा जी काही लोक या ठिकाणी सांगतायत, तर त्या संदर्भात एक गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देतो की या ठिकाणी खरं म्हणजे मला याच्या राजकारणात जायचं नाहीये, पण मी मुद्दाम आपल्याला एक पत्र दाखवतो. हे 2/4/2021 हे पत्र जे पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते तेव्हाचे कृष्णप्रकाश यांनी सरकारला पाठवलं होतं, गृह मंत्रालयाला पाठवलं होतं. आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की ललित पाटील हा अशा अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये 2021 ललित पाटील अशा अशा प्रकारच्या गुन्ह्यात आहेत आणि याची पोलीस कस्टडी घेण्याची आवश्यकता होती, ती घेतलेली नाही. तो MCR मध्ये गेला आणि म्हणून आता 15 दिवसापेक्षा जास्त होऊन गेले आहेत. आता जर कस्टडी घ्यायची असेल तर हायकोर्टात जाऊन आपल्याला अपील करावी लागेल आणि म्हणून हायकोर्टात अपील करण्याची परवानगी मागितली, पण ती परवानगी काही मिळाली नाही, परवानगीच दिली नाही. आता खरं म्हणजे एवढ्या महत्वाच्या गुन्ह्यामध्ये जो आरोपी पकडला गेला त्या आरोपीची एका दिवसाचं इंट्रोगेशन नाही आहे भाऊ, नॉट अ सिंगल डे. आता जे इंट्रोगेशन आपण करतो दुसऱ्या गुन्ह्यात करतोय, पण या पर्टिक्युलर गुन्ह्यामध्ये जेव्हा जो कारखाना सापडला त्या गुन्ह्यामध्ये त्याचं एका दिवसाचं इंट्रोगेशन आपण करू शकलो नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, आणि मला बिलकुल त्याला राजकारणाकडे न्यायचं नाही, पण मी आता कोणी का नाही दिली, का याची कस्टडी नाही मिळाली, कोणी परवानगी नाही दिली, अशा सगळ्या गोष्टींचं कारण शेवटी सिस्टीम जर सुधारली नाही तर ती सिस्टीम सुधारण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे त्याही संदर्भात आपण जे काही लक्ष आहे ते लक्ष त्या ठिकाणी देतो आहोत. आणि आपण जे सांगितलं तर ऑलरेडी आता आपण निर्णय घेतलाय अँटी नार्कोटिक टास्क फोर्स निर्माण करण्याचा. आणि हा टास्क फोर्स जो आहे हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहेच आपला महाराष्ट्राचा, त्याला आपण सगळ्या पोलीस स्टेशन पर्यंत नेतो आहोत आणि त्याला टास्क फोर्स मध्ये आपण परिवर्तित करतो आहोत, जेणेकरून सगळ्या राज्यांना ह्या सूचना आहेत की सगळ्या राज्यांनी टास्क फोर्स तयार करावे. आपण पुढे आहोत, आपला झालाय. आणि या सगळ्या टास्क फोर्सने एकमेकाशी संवाद करावा आणि NCRB जे नॅशनल नार्कोटिक्स ब्युरो जे आहे आपलं, त्यांनी जे काही इंटेलिजन्स शेअरिंग आहे ते या सगळ्या टास्क फोर्सशी करावं. अशा प्रकारचा एक पिरॅमिड हा आता देशामध्ये तयार झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्य स्वतः पुरतं कारवाई करत होते, आता एक राष्ट्रीय टास्क फोर्स म्हणून म्हणजे सगळे टास्क फोर्स एकत्रितपणे कारवाई करतील अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे. मला असं वाटतं मी पुढच्या प्रश्नाकडे जाते, परंतु तुम्ही 3 लोकांनी हात वर केलेला आहे, सत्यजित तांबे, प्रवीण दटके आणि राजेश राठोड, अंबादास दानवे. स्पेसिफिकली ससूनला भेटून किंवा तिथे जाऊन तुम्ही जर का केलं असेल काम तर तरी तुम्हाला अधिकार आहे, नसेल केलं तरी तुम्हाला अधिकार आहे, अधिकार नाही असं नाहीये. पण आता 31 मिनिटं झालेली आहेत, प्रश्न महत्वाचा आहे, पुढचेही प्रश्न महत्वाचे आहेत. तर माझी विनंती आहे की अंबादास दानवे एक नेते, तुम्ही स्पेसिफिक गेला होता ना, मला वाटतं तुम्ही घ्या, म्हणजे थोडं मी माझं आता डिस्क्रिप्शन वापरते प्लीज. सभापती महोदय, प्रश्नोत्तरानंतर आपण म्हटल्याप्रमाणे मी स्वतः व्यक्तिगतरित्या ससून हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. विषय नाहीये वेगळा आहे त्याचा. काही गोष्टी माझ्याकडे आहे की ललित पाटील याला TBच्या उपचारासाठी ससूनमध्ये पाठवण्यात आले होते, परंतु त्याच्यावर हर्नियाचे उपचार झाले. नंतर त्याला अल्सरच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सांगण्याचा मुद्दा हा
की आपण आरोग्य व्यवस्थेवर पण चर्चा करतोय. या ससून हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटलमध्ये काही पेशंटला खाली झोपावं लागतं बेड नाही म्हणून. ही सत्यता, याला आपण काय करू शकतो. पण चला हा ललित पाटीलला 9 महिने तिथं राहायला भेटतं, हा एक मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे. आणि याच्यात जे सचिन भाऊने म्हटलं ते ठाकूर जे डीन तर प्रचंड त्याच्यात पूर्णपणे दोषी आहेच, त्याच्यावर तर आणखी जी काही कारवाई करायची. परंतु आपण याच्यामध्ये या गोष्टी सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2 उपनिरीक्षक, परंतु मला असं वाटतं की मोठ्या कोणाचा तरी याच्यावर हात असल्याशिवाय हे लोक सुद्धा हिंमत करू शकत नाही, कोणतेही सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक. याच्यातही तपास होण्याची आवश्यकता आहे, ते सरकार करणार. कारण दुसरा मुद्दा, हे ड्रगचे कारखाने जे काही आता नाशिक, संभाजीनगर, खोपोलीला जे सापडले, हे जे MIDC एरियामध्ये बंद पडलेल्या ज्या इंडस्ट्री आहे अशा ठिकाणी हे ड्रगचे कारखाने सुरू आहेत. मला त्याच्याविषयी सुद्धा सरकारने या सगळ्या विषय इनलिगल आहे, कोणत्या परवानग्या नाही, काही नाही सगळ्या ठिकाणी. माझं विनंती अशी, आणि हा प्रश्न आहे सरकारला, की या सगळ्या ललित पाटील प्रकरणात अशा पद्धतीनं रॅकेट तर पूर्ण राज्याचं आहे, पण आपण ललित पाटील प्रकरणावर चर्चा करतोय. 9 महिने तो तिथे राहतो अशा वेगळ्या आजारात. या संबंधित जे काही डीन आहेत त्याच्यावर कडक कारवाई. आता त्यांना कामावून कमी केलेलं आहे, फक्त सभापती महोदय. माझं एक याच्यातलं, हे जे अशा पद्धतीनं जे कारखाने इनलिगल सगळ्या ठिकाणी चालू आहे, याच्यात उद्योग विभागाला सुद्धा बरोबर घ्यावं लागेल, कामगार विभागाला सुद्धा बरोबर घ्यावं लागेल, आणि मगच पोलिसांना कारवाई करता येणार आहे. म्हणून याच्यासाठी सुद्धा राज्य सरकार काय पावलं उचलणार. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो महत्वाचा आहे. कारण हे खरंच आहे की आपल्याला आतापर्यंत जे काही अशा प्रकारचे कारखाने मिळाले, हे बंद कारखान्यांमध्येच त्या ठिकाणी ते काम चाललेलं आहे. आणि याच्यामध्ये काही केमिस्ट, काही वेगवेगळ्या प्रकारे ज्यांना या संदर्भातलं रसायन तयार करता येतं, अशा प्रकारचं एक पूर्ण रॅकेट तयार होतं. आणि मग त्या बंद कारखान्यामध्ये दुर्दैवाने मी त्या दिवशी देखील बोललो की हे जे काही MD सारखे ड्रग्ज आहेत, हे म्हणजे जसं पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरी ऊस जो असायचा त्याचा रस काढून आणि तो कढईत टाकून आपण गूळ तयार करायचो, तशा प्रकारचे हे ड्रग्ज आता तयार होऊन राहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हे पण आपण आदेश दिलेले आहेत की ज्या ज्या भागामध्ये इंटेलिजन्स आपल्याला आहे आणि जिथे साधारणपणे प्रादुर्भाव आहे, अशा सगळ्या भागांमध्ये जे काही बंद कारखाने आहेत त्याच्याला भेट देण्याचे आणि त्याची माहिती घेण्याचे आदेश देखील हे आपण दिलेले आहेत. दुसरं, आपण जे सांगितलं ही गोष्ट खरीच आहे की 7-7 महिने एखादा व्यक्ती ऍडमिट राहतो आणि त्याला काही, आणि ते 2020 पासून जेवढे वेळा तो पकडला गेला तो ऍडमिटच आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.